नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये लावण्या इतक्या खालच्या लेवलला जाऊन अशी काहीतरी वागेल असं आपण एक्सपेक्टही केलं नव्हतं. आता चक्क तिच्यामुळे सात्विक फॅशनला लॉक लागलेलं आहे आणि हे आता ईश्वरीला कळालेलं आहे. आता बघूया ईश्वरीचं काय रिॲक्शन असेल ते. हे बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे असे इंटरेस्टिंग अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. तर प्रेक्षकांनो, इथे सुरुवातीला आजचा भाग अर्णव आणि ईश्वरीच्या बेडरूममधला घेतलेला आहे. ईश्वरी आता खूपच खुश असते, खूप आनंदात असते. ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. अगदी असे प्रेमाचे वारे वाहत असतात, कारण ती आता स्वतःहून अर्णवला त्याच्या शर्टचे बटणं लावायला मदत करत असते. आणि ती त्यामध्ये इतकी गुंग झालेली असते ना, की तिला बाकीचं काही सुचतच नाही. तिला फक्त आणि फक्त अर्णवच दिसत असतो, बाकी कुठेच तिचं लक्ष नसतं. अर्णवसमोर आता अर्णवला ती जेव्हा शर्ट घालून देत असते ना, तेव्हा शर्टची बटणं ही सुद्धा अगदी एकदम प्रेमाने आपुलकीने ती लावून देत असते. या सगळ्यातच आता अर्णवची सुद्धा नजर ईश्वरीवरनं हटत नसते, कारण त्याला तर पहिलेपासून ती आवडतच असते. आणि अर्णवला सुद्धा हेच तर पाहिजे असतं ना, की कधी एकदा ईश्वरी एकदम बायकोच्या हक्काने आपल्या जवळ येईल, आपलं सगळं काही करेल. असं तर त्याला म्हणजे पहिलेपासूनच ती खूप आवडतच असते. आणि एक्झॅक्टली प्रेक्षकांनो, आज तसंच झालेलं असतं आणि ईश्वरी पूर्णपणे आता अर्णवच्या प्रेमामध्ये वेडी झालेली असते. आता शर्टचे बटणं वगैरे लावून झाल्यानंतर अर्णव आता भानावर येतो. पहिले ते एकमेकांकडे बघत असतात, आपल्या आपल्या दुनियेमध्ये असतात. आता अर्णव असा भानावर येतो, मात्र ईश्वरी ही अजून गुंतलेली असते. त्याच्यामध्येच ती आपले मस्तपैकी असे स्वप्न बघत असते, कारण आता तिला म्हणजे असं खूप छान असे ब्लश होत आहेत तिचे गाल, कारण ती आता खरोखर अर्णवच्या प्रेमात पडलेली आहे ना. त्यानंतर ती अशी लाजत असते आणि आता ती रूमच्या बाहेर येते आणि आता असं ठरवते की अर्णव सर आता कामासाठी बसतीलच ना, तर त्यांच्यासाठी मी छान आता कॉफी आणि गरमागरम नाश्ता करते आणि बघते की अर्णव सरांचं खरोखर माझ्यावर प्रेम आहे की नाही, की मीच खूप घाई करत आहे. म्हणजे हे माझ्या मनातलं त्यांना सांगायची मी घाई तर करत नाही आहे ना, त्यांचंही माझ्यावरती प्रेम आहे की नाही, की ते फक्त रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी म्हणून माझी काळजी करतात, असं तिला डाऊट असतो. म्हणून ती आता थोडीशी थांबते. म्हणजे तिला डाऊट असतो की तिचं तर, ती म्हणते की माझं तर अर्णव सरांवरती खूप प्रेम आहे, पण त्यांनाही माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे की नाही, असं ती थोडी कन्फ्यूज असते आता. आता पुढचा सीन प्रेक्षकांनो राकेश आणि अंजलीच्या बेडरूममधला असतो. राकेश आता तिथे नसतो आणि त्याचा फोन वाजत असतो. राकेशचा फोन वाजल्यामुळे अंजली विचार करते की अरे यार, कोणाचा फोन येतोय? दादा असं नाव दिसतं डिस्प्लेवरती, म्हणून तिला असं वाटतं की कोणीतरी ओळखीचं असेल. म्हणून ती असं विचार करते की मीच रिसीव करते, आता जाऊ द्या हा फोन, असा विचार करून ती आता तो कॉल रिसीव करते. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की हॅलो, हॅलो, कोण आहे? तर तो म्हणतो मी दादा बोलतोय, राकेश कुठे आहे? असा फार रूडली बोलतो तो. ती म्हणते राकेश, राकेश कोण? अशी ती कन्फ्यूज होते, कारण तिला तर राजेश नाव माहिती असतं ना. अंजली म्हणत असते की कोण राकेश? कारण आता अंजलीला राजेश नाव माहितीच नसतं ना, म्हणजे त्याचं नाव, खोटं नाव तिला माहिती नसतं. तर ती सांगते की मी ॲडव्होकेट राजेश भोसले यांची बायको बोलते, असं ती तिची ओळख सांगते. तर तो समोरचा आता असा मनात म्हणतो की ह्याने किती त्याची नावं बदललेली आहेत कोणास ठाऊक, आणि असं म्हणून तो आता फोन कट करतो. हे ऐकून आता अंजलीलाही फार टेन्शन आलेलं असतं. आता पुढच्या सीनमध्ये जसं की आपल्याला माहितीच आहे की आता ईश्वरी खरोखर मनापासून अर्णवला लाईक करायला लागलेली आहे. त्यामुळे ती सगळ्यांसाठी एकदम अगदी मनापासून नाश्ता बनवलेला असतो तिने, आणि ती सगळ्यांच्या आवडीचा वेगवेगळा नाश्ता वगैरे करून ती सगळ्यांना वाढत असते. आणि म्हणूनच ती मामीलाही म्हणते की मामी, मी तुमच्यासाठी स्पेशल अशा कचोऱ्या केलेल्या आहेत, इंदोरी. पण मामींचं मात्र नेहमीप्रमाणे त्या थोड्याशा असतात शिष्ट. त्या सकाळी, आणि त्या म्हणतात की मी काही सकाळी सकाळी तेलकट खात नसते, असं बोलून आता मामी तिला असं फार हे करत असतात, टॉलरेट करत असतात. दुसरीकडे मात्र ईश्वरी आता शांत असते. ती मामींकडे जास्त लक्ष देतच नाही, ती इग्नोर करते त्यांना. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र आकाश म्हणत असतो की मला दे वहिनी कचोरी, मला हवी आहे. आता ईश्वरी सगळ्यांना एकदम आपुलकीने, आपलेपणाने, सगळ्यांना एकदम प्रेमाने नाश्ता वगैरे देत असते. आणि तेवढ्यातच ना, आता तिथे राकेश आलेला असतो आणि तो
असा ईश्वरीच्या एकदम जवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो की मलाही भूक लागलेली आहे, मला पण दे ना जरा नाश्ता. असं तो एकदम खराब इंटेन्शनने असं ईश्वरीला म्हणतो. असं म्हटल्यावर ईश्वरी त्याच्याकडे अशी फार रागात बघत असते. ऑब्व्हियसली तिला राग तर येणारच ना, आता तो इतका खतरनाक माणूस आहे आणि तो असं तिच्या जवळ येऊन बोलतोय. आणि असं तो म्हणत असतो. तर ती कशी म्हणते, "हो, देते ना जीजू, बसा नाश्त्याला." असं जीजू म्हणते ती त्याला. त्याच वेळेला आणि आता ती राकेशला नाश्ता देणारच असते, पण त्याच वेळेला आता राकेशची नजर ही बरोबर अर्णवला माहिती असते की किती खराब आहे म्हणून. आता राकेशपासून मिस इंदौरला लांब करण्यासाठी इकडे मात्र आता अर्णव ईश्वरीला सांगतो की "मला जरा ज्यूस दे ना मिस इंदौर." आता अर्णव ईश्वरीला ज्यूस द्यायला सांगतो. ईश्वरी मात्र आता ज्यूस देत असताना तिचं लक्ष नसतं. ती मात्र आता अर्णवकडे अशी एकटक बघत असते. एकदम प्रेमात ती वेडी झालेली असते त्याच्या ना. अर्णव ईश्वरीला म्हणतो, "अगं अगं मिस इंदौर, ते ओव्हरफ्लो होतं आहे." त्यावर ईश्वरी ही प्रेमात वेडी झालेली असते. ती म्हणत असते की "हो ना, ओव्हरफ्लो होतं आहे, कळतं आहे मला." ईश्वरीला आता प्रेमाबद्दल बोलायचं असतं. तर अर्णव ज्यूसबद्दल तिला बोलत असतो की ते ओव्हरफ्लो होतं आहे ज्यूस, असं तो सांगत असतो. ईश्वरीला म्हटलेलं असतं. तर ईश्वरी आता अर्णवकडे अशी बघतच असते. तर आता इकडे असणाऱ्या या मामा आणि अंजलीला चांगलंच हे कळत असतं की काय ओव्हरफ्लो होतं आहे ते. ते असे चिडवत असतात त्यांना. खूप मस्त सीन घेतलेला आहे हा, इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला रात्री ऑन स्क्रीन बघायला खूप मजा येणार आहे हा सीन. तर पुढच्या सीनमध्ये मात्र अंजली आता विषय काढते राकेशजवळ आणि म्हणत असते की तुमच्या फोनवर ना कोणत्या तरी दादाचा कॉल आलेला आणि ते बोलत होते की राकेश आहे का? तर ती विचारते, "अहो कोण आहे हो हा राकेश?" असं ती मुद्दाम विचारते अंजली. आता राकेशला हा प्रश्न विचारल्यावर त्याला खूप टेन्शन येतं. अर्णव आणि मामा राकेश कडे बघत असतात. त्यांनाही पाहायचं असतं की आता हा काय उत्तर देतोय ते. पण मागच्या वेळेला जशी अंजलीला त्याने शेंडी लावली होती खोटं बोलून, तसंच तो आता काही करणार आहे. म्हणजेच आता काय तो सांगत असतो की "मी काय आहे ना, या सगळ्या गोष्टींमध्ये तुला मागेही सांगितलं होतं की मी एक फेक आयडी बनवली होती आणि तेव्हापासून ना ते दादा ना मला त्या केसमध्ये तशाच नावाने ओळखतात आणि तुलाही माहिती आहे ना माझं ह्या केसचं प्रकरण केवढं लांबलं होतं ते." आणि त्याच वेळेला आता हे सगळं तो मुद्दामून असं तो पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा राकेश बोलतो ना, तेव्हा मात्र आकाशही म्हणत असतो, की "खरंच ना, जिजूंना केससाठी किती नावं बदलावे लागतात, काय-काय करावं लागतात. खरंच जिजू तुम्ही तर ना एकदमच असे म्हणजे असं तारीफ करतो तो." असं बोलून आता मात्र त्याचं कौतुक आकाश करत असतो. पण इकडे असणारे जे मामा आणि त्याचसोबत अर्णव ह्यांना माहिती असतं ना, की राकेशची ही फेक आयडेंटिटी आहे म्हणून आणि फेक आयडेंटिटी वापरून काय-काय झोल करून बसलेला आहे ते. आणि त्याच वेळेला अर्णवलाही हे सगळं बघून हसू येत असतं. तर ईश्वरी मात्र आता अर्णवला म्हणत असते, की "अर्णव सर घ्या ना, तुम्हाला काही देऊ का?" अंजली म्हणत असते, "पण अहो तो दादा कोण आहे मग?" आता राकेश म्हणत असतो, की "अगं एका केसमध्ये ना माझा एक क्लायंट आहे ना, तो त्याचा मोठा भाऊ आहे. त्याचा नंबर मी दादा म्हणून सेव्ह केला आहे. बाकी असं काही नाही वेगळं." पण इकडे आता मामांना ते कळालेलं असतं की मागच्या वेळेला अंजलीला 5 लाख रुपये ह्या माणसानं घेतले होते. पण याबद्दल मी अर्णवला सांगितलेलं नाही आहे. अर्णवला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगायला विसरलो आहे. मला आता या गोष्टी अर्णवला सांगायला हव्यात. खूप उशीर झाला आहे. नाहीतर हा पुन्हा एकदा अंजलीला लुटायचा प्रयत्न करेल. नक्कीच हाच काहीतरी मामला असणार आहे. मागच्या वेळेला सुद्धा अंजलीकडनं 5 लाख रुपये घेऊन याच माणसाला दिले असतील असा विचारही आता इकडे मामा करत असतात. दुसरीकडे किचनमध्ये आता ईश्वरी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली असते. स्वयंपाक करणाऱ्या ताई ईश्वरीला येऊन म्हणतात की "मी करते ना ताई, तुम्ही राहू द्या." त्यावर ईश्वरी म्हणते की "नाही नाही, आज पूर्ण फॅमिलीसाठी मीच जेवण बनवणार आहे." आणि संपूर्ण स्वयंपाकाची जबाबदारी आता ईश्वरीने स्वतःवर घेतलेली असते. कारण आज अर्णवच्या आवडीचं तिला सगळं काही बनवायचं असतं. म्हणून स्वयंपाकाची जबाबदारी तिने तिच्यावर घेतलेली असते. पण तिचं लक्ष तर सगळं ती अर्णवच्या खयालोमध्ये असते. तिला सगळीकडे फक्त अर्णव, 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 फक्त अर्णवच दिसत असतो तिला. आणि आता तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो ईश्वरीला की "मिस इंदोर, मला ना आता मीटिंगसाठी बसायचं आहे. सो मला तू ब्लॅक कॉफी देतेस का?"
पण ईश्वरीचं मात्र कुठेच अर्णवकडे लक्षच नसतं, कारण ती तिच्या विचारांमध्ये असते ना. ती तर तिच्या प्रेमाच्या दुनियेमध्ये असते, तिला अर्णवचा आवाजच येत नसतो. आता अर्णव तिला हाक मारतो आणि ती टोमॅटो कापत असते. टोमॅटो कापत असतानाही तिचं लक्ष नसतं. ती आपल्या तंद्रीतच तो टोमॅटो कापत असते. पण त्याच वेळेला ना आता तिचं बोट कापलं जातं. त्यावेळेला ती भानावर येते आणि त्याच वेळेला अर्णव म्हणतो, की "ए काय झालं मी सिंदूर तुझं लक्ष कुठे आहे? तुला एवढं लागलंय, तुझ्या हातातनं रक्त यायला लागलंय." आणि असं बोलून तो मात्र आता तिला म्हणत असतो, की "नको गं हे सगळं असं करत जाऊस." आणि असं बोलूनच तो तिच्यावर चिडलेला असतो. त्याच वेळेला आता इकडे मात्र अर्णव हा ईश्वरीचं बोट आपल्या तोंडात घेतो. जसं लागल्यावरती आपण करतो ना रक्त येत असल्यावरती, तसंच तो आता ईश्वरीच्या बोटाला करतो. आणि त्याच वेळेला आता तो ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. ईश्वरी मात्र आता पुन्हा एकदा या दुनियेमध्ये हरवून जाते. ईश्वरी आता एकटक पुन्हा एकदा अर्णवकडेच बघत असते, कारण तिला आहे ना खूप जास्त भारी वाटत असतं आता. तर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, की "तुझं कामाकडे लक्ष नाही आहे, तुझं काय चाललंय?" त्यावर ईश्वरी म्हणतीये बघा कशी. ती म्हणते, की "हो ना, माझं लक्ष तर फक्त तुमच्याकडेच आहे." असं ईश्वरी म्हटल्यावर अर्णव म्हणतो, की "काय? काय बोलतीयेस तू? तुझी तब्येत तर ठीक आहे ना मिस इंदोर? मला असं वाटतंय ना, की तू रूममध्ये जाऊन आराम कर." त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते, की "नाही, नाही सर, मी ठीक आहे. तुम्हाला काही हवं होतं का?" तर अर्णव ईश्वरीला सांगत असतो, की "तुझं जे काही चाललंय ना, त्याच्यामुळे मला असं वाटतंय, की तुझी तब्येत ठीक नाही आहे. मला कॉफी हवी होती आणि हेच मागण्यासाठी मी इथे आलो होतो. पण तुझं मात्र बापरे!" असं बोलूनच तो थोडा लांब जातो. कारण त्याला अर्जंट कॉल आलेला असतो ना. दुसरीकडे मात्र आता असं बघायला मिळतं, की ईश्वरीला कळत असतं, की ती प्रेमात पडली आहे. आणि त्यामुळेच तिला कसलंही भान राहिलेलं नाही आहे. पण ती आता एका पॉइंटला हाही विचार करते, की मी अर्णव सरांसाठी इतक्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांचा विचार करते. पण अर्णव सरांच्याही मनामध्ये माझ्याविषयी असंच प्रेम असेल का? जसा मी विचार करते अगदी तसंच ते माझ्याबद्दलही म्हणजे त्यांच्या मनातही सुरू असेल का? असं ती विचार करत असते. आता अर्णव पुन्हा तिथे आलेला असतो आणि अर्णव जेव्हा पुन्हा तिथे येतो ना, तेव्हा ईश्वरीला तो म्हणत असतो, की "मला ना कॉफी हवी होती." त्यावर ईश्वरी म्हणत असते, की "हो, देते ना मी कॉफी." पण अर्णव आता ईश्वरीला स्ट्रिक्टली आराम करायला सांगत असतो. पण आता ईश्वरी अर्णवसाठी कॉफी बनवायला पातेलं गॅसवरती ठेवते. त्याचबरोबर पाणीही टाकते. पण गॅस काही पेटवतच नाही. कारण आहे ना, तिला मात्र आता कळतच नसतं, की तिचं काय चाललंय ते. नेमकं त्याच वेळेला आता अर्णव जो आहे ना, तो ईश्वरीला म्हणत असतो, की "मी जाऊन बसतो कारण माझी बरीचशी कामं पेंडिंग आहेत." त्यावर ईश्वरीला असं वाटतं, की अर्णवने तिच्या बाजूलाच उभं राहायला हवं थोडा वेळ, तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला हवा, असं तिला वाटत असतं. आणि यासाठीच ना ती मात्र अर्णवला सांगत असते, की "अर्णव सर कुठे चालला आहात? जरा थांबा ना इथे. कॉफी काय 2च मिनिटातच होईल बघा." आणि असं बोलून ती आता अर्णवला थांबवत असते. अर्णव म्हणत असतो, की "कॉफी 2 मिनिटात नाही, 2 तास लागले ना तरीसुद्धा होणार नाही." त्यावर ईश्वरी म्हणत असते, की "अर्णव सर तुम्ही असं का म्हणताय?" तर इकडे अर्णवला माहिती असतं, की हिने गॅस काही पेटवला नाही आहे. तर ही कसं कॉफी 2 मिनिटात करणार आहे आणि म्हणूनच तो म्हणत असतो, की 2 तास तरी कॉफी होणार नाही. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते, की "अर्णव सर मी देते ना कॉफी." "अगं इंदोरी कॉफी द्यायला गॅस तर ऑन असायला हवा ना. तू गॅसही ऑन केलेला नाही आहेस. मग तू कॉफी कशी देणार मला? हा विचार कर ना." असं म्हटल्याबरोबर आता मात्र ईश्वरी गॅसकडे बघते आणि त्यानंतर मात्र ती आता डोक्याला हात लावून घेते. तिला कळतं, की ती एका वेगळ्याच तंद्रीमध्ये आहे असं तिला कळतं आणि त्यामुळेच ती आता गॅस ऑन करायला विसरलेली आहे असं तिला कळतं. त्याच वेळेला आता अर्णव मात्र म्हणत असतो, की "जाऊ दे, मीच माझी कॉफी करून घेतो. नाहीतर मी ताईंना सांगतो, की तू रूममध्ये जा आणि आराम कर. कारण तुला खूप म्हणजे खूप आरामाची गरज आहे. तू अगदीच वेड्यासारखं करतीयेस. म्हणजे सकाळीही बघितलं मी तो ज्यूसचा ग्लास आणि त्यामुळेच मला असं वाटतंय आता ताईंना हाक मारून अर्णव त्यांनाच कॉफी बनवायला सांगतो." मग काय, ईश्वरी ही आता शांतच बसते. कारण ईश्वरीलाही कळत असतं, की तिच्याकडनं बऱ्याच चुका ज्या आहेत ना, त्या होत आहेत. त्यामुळे ईश्वरी आता अगदी प्रेमातच हसत असते. अशी गालातल्या गालात मस्त ब्लश होत असते. आणि त्यामुळे आता ती म्हणते, की "खरंच ना, या ईश्वरीला वेड लागलंय वेड. आणि हे वेड ना अर्णव सर तुम्हीच लावलेलं आहे." असं देखील आता ती एकटीच अशी बडबड करत असते.
पुढच्या सीनमध्ये मात्र आता अर्णवला मामांना असं सांगायचं असतं घडलेली हकीकत. म्हणजे ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी वाढदिवसानिमित्त म्हणजे ॲनिव्हर्सरीला आईकडे गेले होते ना, तेव्हा मात्र नेमका काय प्रसंग घडला होता, तो सगळा प्रसंग आता मामाला सांगायचा असतो आणि मामा सांगत असतात आणि तेवढ्यात वेळातच त्याने पैसे लुटले आणि ह्या गोष्टी जेव्हा आता मामाकडून अर्णवला कळतात ना, तेव्हा अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो, की "या सगळ्या गोष्टी तू मला आधी का सांगितल्या नाहीस? असं का केलंस यार? मामा आधी तरी सांगायचं ना रे? या सगळ्या गडबडीमध्ये विसरलो." असं मामा म्हणतात, की "इतक्या गडबडीमध्ये मी विसरलो, पण माझंच चुकलं यार. मी आता तुला या सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, बघितलंस ना या गोष्टी अशा झाल्या आहेत." मग मात्र आपल्याला आता काहीतरी करायला पाहिजे. त्याला ते पैसे काढता यायला नाही पाहिजे. कारण जर त्या सगळ्या पैशांची वाट लावायला घेतली ना त्याने, तर खूप प्रॉब्लेम होईल आणि तो वाट लावूनच बसेल सगळ्या पैशांची. आणि त्यासाठी मला असं वाटतं, की आपण काहीतरी लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला हवी. नाहीतर तो अंजलीकडून सगळे पैसे लुटेल, या सगळ्यांची वाट लावेल, असं देखील आता म्हटलं जात असतं. अरे हां, हे तर बरोबरच आहे, अर्णव म्हणतो. मलाही असंच वाटतंय, की हे असंच होऊ शकतं. पण काही झालं ना, तरी पण या गोष्टी आपल्याला बघायला हव्यात. असं आता अर्णवचं सुद्धा ठरलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता तो दादा जो असतो, गुंड दादा, त्याला कॉल आलेला असतो, राकेशने केलेला असतो आणि दादाला राकेश म्हणत असतो, की "काय रे, तू काय करतो आहेस हे? तुला कळतंय का?" तो म्हणतो, "अहो, काय केलंय मी?" तो म्हणतो, "मला माहिती आहे, मला पैसे द्यायचे आहेत, पण काय करू, माझ्याकडेही सध्या पैसे नाही आहेत आणि त्यामुळेच तर मी थांबलो आहे ना." त्यावर तो म्हणतो, "अहो राकेशजी, तुम्ही मला 5 लाख दिले, तेव्हा 2 दिवसात तुमची पुढची अमाऊंट देतो असं म्हणाला होतात. मग आता काय झालं? त्या पैशांचं लवकरात लवकर माझेही पैसे देऊन टाका ना." त्यावर राकेश म्हणतो, "हो, देतो मी तुम्हाला तुमचे पैसे, पण माझ्या घरी फोन करायची काय गरज होती हो? माझ्या बायकोच्या समोर माझं राकेश नाव घ्यायची. ते बघा की तुमचं नाव फक्त घेतलंय." त्यावर तो असा गुंड म्हणतो, की "बघा, मी फक्त तुमचं नाव घेतलंय. तुमच्या कुंडली सगळी सांगितलेली नाहीये. तुमची जर कुंडली तुमच्या बायकोला सांगितली ना, तर तुमच्या नाकी नऊ येतील." असं देखील आता तो दादा म्हणत असतो. मात्र राकेशला असं तो बोलत असतो आणि त्यानंतर मात्र तो फोन ठेवून देतो. जेव्हा या सगळ्या गोष्टी समजतात, तेव्हा मात्र आता राकेश विचार करतो, की माझ्या बायकोला अजून तरी मला 5 लाख रुपये तरी द्यावे लागतील. म्हणजे कसं हे सगळे पैसे देऊन टाकले, म्हणजे तो माणूस एकदाचा शांतही बसेल आणि मलाही सुखानं जगता येईल. असाच विचार ना आता राकेश असा विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र अर्णवने एकदम डोकं चालवून सगळे काही जे पेपर्स असतात ना, म्हणजेच जे अंजलीचे अकाउंट्स जे असतं ना, ते जॉईंट केलेलं असतं त्यांनी. म्हणजे आता सगळे व्यवहार अकाउंटचे अर्णव आणि अंजली ह्या दोघांच्या सहमतीने होतील असं त्याने केलेलं असतं. कारण त्याला असं हवं असतं ना, की राकेशने आता अंजलीला फसवून तिच्याकडनं पैसे नाही लुटायला पाहिजे. म्हणून तो आता बँकेतल्या काही लोकांना बोलावून घेतो घरी आणि अशी अरेंजमेंट करतो. जॉईंट अकाउंट करून टाकतो तो अंजलीचं आणि अर्णवचं. ही सगळी प्रोसेस जेव्हा चालू असते, तेव्हा मात्र राकेश आता असा विचार करत असतो, की हा चिंटुकल्या पुन्हा काहीतरी माझ्या बायकोच्या नावावर करतोय की काय? बरं झालं, चला एखादी प्रॉपर्टी जर माझ्या बायकोच्या नावावर केली ना, तर ती पटकन विकून काहीतरी पैसे जमा करता येतील आणि तेच पैसे त्याच्या तोंडावर फेकून मारता येतील त्या माणसाच्या. असंच आता त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो राकेशच्या. आणि जेव्हा मात्र हा विचार आता सुरू असतो ना, तेव्हा मात्र आता अर्णवही इथे त्या अंजलीच्या पेपरवर सह्या घेत असतो. इकडे राकेशला भलतंच वाटत असतं, पण मात्र राकेशची पूर्णतः तो वाट लावून टाकतो आता. चारही बाजूंनी त्याची वाट लावतो. अर्णव आणि मामानं ठरवलेलं असतं, म्हणून आता अंजलीच्या अकाउंटचं हँडलिंगसुद्धा अर्णवने स्वतःकडे घेतलेलं असतं. राकेशचा आता खूप मोठा गेम केला आहे अर्णवने. त्याच वेळेला आता बँकेतला आलेला जो माणूस असतो ना, तो मात्र आता म्हणत असतो, की "आता अर्णव सर, तुम्ही हे सगळं काही तुमच्या हातात घेतलं म्हटल्यावर जरी मॅडम तुमच्यासोबत नसतील ना, तरीसुद्धा मॅडमचे अकाउंट तुम्ही हँडल करू शकता आणि सोबतच तुमच्या सहीशिवाय त्या पैसेही काढू शकत नाहीत." असं म्हटल्यावर राकेशची आता बोलती बंद होते. तो पाहतच राहतो. दुसरीकडे मात्र आता मामी विचार करत असते, की हे सगळं का केलं असेल अर्णवने? यामागे त्याचा काय उद्दिष्ट असेल? असं ते आता माहिती किती विचार करतात मामी. त्याच वेळेला आता जिजू, खरं तर ना सॉरी हां, तुम्हाला सांगायला घाई गडबडीत मी विसरलो, असं अर्णव आता राकेशला म्हणतो. आता सांगतोय ते काय आहे ना, खरं तर ना या सगळ्या परिस्थितीत अंजली ताईला आता बाहेर पाठवणं बरोबर नाही.
म्हणून मी सगळं इमर्जन्सीमध्ये काही पैसे हवे झाले तर म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी विचार करून केलेल्या आहेत. मग माझ्या लक्षात आलं की हे जर मी बरोबर असं हँडल केलं तर मलाही टेन्शन नाही ना. आणि म्हणूनच मी या पेपरवर ताईच्या सह्या घेतलेल्या आहेत असं देखील आता अर्णव राकेशला म्हणत असतो. राकेशला मात्र काहीच बोलता येत नसतं. राकेशची पूर्णपणे वाट लागलेली असते. राकेश आता शांतच बसतो. त्याच्याकडे असं काही ऑप्शनच नसतं. पण मात्र अंजलीला असं वाटत असतं की आपल्या भावाला आपण प्रेमाने काय दिलं तर त्यात काय हरकत आहे. आणि असाच विचार करून ना त्याने आता सगळ्या गोष्टी स्वतःच्या नावावर करून घेतलेल्या असतात. आणि राकेश मात्र आता या सगळ्यांमध्ये असंच दाखवत असतो की त्याला काहीही फरक पडलेला नाही आहे. पण मनात ना अगदी तो पूर्णपणे तुटून गेलेला असतो आणि असा खुन्नसने अर्णवकडे बघत असतो. तो मनातनं आता तुटून गेलेला असतो कारण तो हरलेला असतो. आता तो मनात विचार करत असतो की आता मी पैशांचा बंदोबस्त कसा करू आणि त्या दादांना मी पैसे परत कसे करू. आता सगळे आत निघून गेल्यावरती अर्णव आणि राकेश बोलत असतात. राकेश म्हणतो की अर्णव तू जे केलं आहेस ना ते बरोबर नाही केलं आहेस. त्यानंतर तो एकटाच बडबडत असतो आणि म्हणतो की खरंच यार माझी बायको पण ना खूप मूर्ख आहे. एकच ऑप्शन होतं माझ्याकडनं. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी होती माझ्याकडे. तिने पण तिच्या अकाउंटचे सगळे व्यवहार आता अर्णवला करता येईल असं करून ठेवलं आहे. तर पुढे आता ईश्वरीचा सीन घेतलेला आहे प्रेक्षकांनो आणि ईश्वरी अशी स्वतःशीच बडबडत असते की ती म्हणत असते की अर्णव सरांबद्दल प्रेमाचं जे फिलिंग वाटतंय तसं अर्णव सरांना सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग्स येत असतील का, की मी उगाचच एकटीच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करते. असं मनामध्ये ती कुठेतरी तिच्या चालू असतं आणि त्यामुळेच ना आता ती सगळ्यांचा विचार करत असते. पण दुसरीकडे मात्र आता ती म्हणत असते की माझं प्रेम कधी मला केव्हा असं रिअलाईज झालं की माझं अर्णव सरांवरती प्रेम आहे ते. मग तेव्हा आपल्याला ते व्हिज्युअलाइज करून दिलेलं आहे की नळावरती जेव्हा अर्णव पाणी भरायला जातो तेव्हा त्या तिथल्या बायका सगळ्या त्याच्यावरती लाईन मारत होत्या वगैरे वगैरे. ते तिला आठवतं आणि मग तिला असं रिअलाईज होतं की हां अर्णव सरांच्या जवळ जर दुसरी कोणती मुलगी गेली तर मला जेलस फील होतं म्हणजे माझं प्रेम आहे असं तिला क्लिक होतं. मग ती आता असं प्लॅन करते की मी पण आता अर्णव सरांबरोबर असंच काहीतरी करते की ज्याने मला कळेल की अर्णव सरांचं माझ्यावरती प्रेम आहे की नाही. म्हणजे मुद्दाम ती असं काहीतरी प्लॅन करणार आहे असं मला वाटतंय. आणि इथेच आजचा भाग हा संपलेला आहे आणि येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लावण्याने सात्विक फॅशनमध्ये काहीतरी गडबड केलेली आहे. म्हणजे इन्व्हेस्टर्स आता अर्णववरती खूप भडकलेले आहेत आणि त्यांनी इन्व्हेस्ट केलेले पैसे अर्णवला ते लवकरात लवकर रिटर्न करण्याचं म्हणजे अर्णवकडे ते मागत आहेत असं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मग अशाच मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी आणि रिव्ह्यूजसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.